नमस्कार, मी आहे आदित्य आणि तुम्ही पाहत आहात पैसा पाणी. बॅलन्स शीट कसं रीड करायचं या व्हिडिओचा हा दुसरा भाग आहे. बॅलन्स शीट महत्त्वाची का आहे? ॲसेट्स आणि लायबिलिटीज म्हणजे नक्की काय? मनी कंट्रोलवर बॅलन्स शीट कसं बघायचं? हे सगळं काही आपण या व्हिडिओच्या पहिल्या भागामध्ये पाहिलेलं आहे. जसे की मागील भागामध्ये आपण पाहिलेच आहे की बॅलन्स शीट हे ॲसेट्स आणि लायबिलिटीज मिळून बनतं. टोटल ॲसेट्स इज इक्वल टू टोटल लायबिलिटीज हे बॅलन्स शीटचं इक्वेशन आहे. बॅलन्स शीट्सच्या लायबिलिटीजमध्ये येणारी एक टर्म आपण मागील व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहिली होती. त्यामुळे या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी पहिला भाग नक्की बघा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. या व्हिडिओमध्ये आपण ॲसेट्सची एक टर्म इन डिटेल पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं आहे असं समजून लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात. कंपनीकडे जे काही स्वतःचं असतं त्या सगळ्याला कंपनीचं ॲसेट्स म्हटलं जातं. जसे की कंपनीची बिल्डिंग, फॅक्टरीज, मशीन्स, वाहने, कम्प्युटर्स, फर्निचर, कॅश यासारख्या गोष्टी. लायबिलिटीजप्रमाणे ॲसेटचे सुद्धा दोन प्रकार असतात, नॉन करंट ॲसेट्स आणि करंट ॲसेट्स. नॉन करंट ॲसेट्स म्हणजे लॉंग टर्म ॲसेट्स. हे ॲसेट्स असे असतात की जे कंपनीकडे 1 वर्षापेक्षा अधिक काळासाठी राहतात. हे ॲसेट्स कंपनीला पटकन कॅशमध्ये कन्व्हर्ट करता येत नाहीत. तेच करंट ॲसेट्स जे असतात ते असे ॲसेट्स असतात जे सहजपणे कॅशमध्ये कन्व्हर्ट करता येतात. करंट ॲसेट्स हे शॉर्ट टर्म ॲसेट्स असतात. प्रथम आपण नॉन करंट ॲसेट्स म्हणजे काय हे बघूयात. यामध्ये पहिलं टायटल आहे ते टँजिबल ॲसेट्स. टँजिबल ॲसेट्स म्हणजे असे ॲसेट्स ज्यांना आपण पाहू शकतो, स्पर्श करू शकतो. उदाहरणार्थ कंपनीची बिल्डिंग, त्यांच्या फॅक्टरीज किंवा मशीन्स. XYZ या IT कंपनीने त्यांच्या कामकाजासाठी कम्प्युटर्स खरेदी केलेले आहेत. एका कम्प्युटरची किंमत ₹1,00,000 एवढी आहे. हे कम्प्युटर्स कंपनी 5 वर्षासाठी वापरणार आहे. म्हणजे कम्प्युटर्स हे कंपनीचं टँजेबल ॲसेट झाले. आता आपण असा प्रश्न येतो की बाबा कम्प्युटरची व्हॅल्यू पुढील प्रत्येक वर्षी 1,00,000 एवढीच राहील का? आपल्या घरामध्ये जर आपण फ्रीज, वॉशिंग मशीन, टीव्ही यासारख्या वस्तू वापरल्या म्हणजे त्या विकत घेऊन घेतो, खरेदी करतो. या वस्तू 1-2 वर्ष वापरल्यानंतर त्याची किंमत आपण ज्या किमतीला ती वस्तू खरेदी केली आहे तेवढीच राहते का? तर नाही. या वस्तू वापरून विकल्यावर आपल्याला खरेदी केलेल्या किमतीपेक्षा कमी किंमत मिळते. कारण टीव्ही आणि वॉशिंग मशीन किंवा अशा ज्या वस्तू असतात त्यांचा एक लाईफ टाईम असतो, लाईफ पिरियड असतो जो 8 ते 10 वर्षाचा असतो. त्यानंतर या वस्तू खराब होऊ शकतात. त्यामुळं जसं हे प्रॉडक्ट जुने होत जातात तशी त्यांची किंमत जी आहे ती सुद्धा कमी होत जाते. याला अकाउंटिंगच्या टर्म्समध्ये डिप्रिसिएशन असं म्हटलं जातं. अनेक वेळा टेक्नॉलॉजीमध्ये झालेल्या बदलामुळे काही वस्तूंची किंमत खूप लवकर कमी होते. ज्या इंडस्ट्रीमध्ये जास्त स्पर्धा असते त्या इंडस्ट्रीमधील कंपन्यांना स्पर्धेमध्ये टिकून राहावं लागतं. त्यासाठी ते सातत्यानं नवनवीन टेक्नॉलॉजी आत्मसात करत असतात. उदाहरणार्थ फास्ट काम करणारे नवीन कम्प्युटर्स आल्यामुळे कंपनीचे जुने कम्प्युटर्स काही काळातच आउटडेटेड होतात. अशा प्रकारे मशीन्सचे ॲडव्हान्स मॉडेल आल्यामुळे कंपनीच्या जुन्या मशीन ज्या आहेत त्यासुद्धा आउटडेटेड होताना दिसतात. लँड म्हणजे जमीन जो काय आहे हा टँजिबल ॲसेट डिप्रिशिएशनसाठी अपवाद आहे. कारण जमिनीची कोणतीही एक्सपायरी नसते आणि तिची किंमत जी आहे ती वाढतच राहते. कंपनीकडे जर स्वतःची जमीन असेल तर ती प्रत्येक वर्षी बॅलन्स शीटवर दाखवली जाते. समजा कंपनीने 10-15 वर्षापूर्वी 1 कोटी रुपयांची प्रॉपर्टी विकत घेतली आहे. तर आज तिची किंमत वाढून 1.5 कोटी किंवा 2 कोटींपर्यंत पोहोचली असेल किंवा जास्तही असेल. पण बॅलन्स शीटवर त्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू जी आहे ती 1 कोटीच दाखवली जाते. त्यामुळं वास्तवामध्ये ती जी प्रॉपर्टी आहे तिची किंमत कंपनीच्या बॅलन्स शीटवर दाखवलेल्या व्हॅल्यूपेक्षा जास्त असते. जसे की आपण पाहिले होते की XYZ या कंपनीने ₹1,00,000 एक कम्प्युटर खरेदी केला होता. पुढील काही वर्षे त्या कम्प्युटरची किंमत कमी होत राहील. परंतु दरवर्षी त्या कम्प्युटरची किंमत नक्की किती रुपयाने कमी होईल असा प्रश्न निर्माण होतो. याचा अचूक अंदाज लावणं अवघड आहे. त्यामुळं काही अझम्पशन्स पकडून डिप्रिसिएशन कॅल्क्युलेशन मेथडचा वापर करून ही किंमत काढली जाते. डिप्रिसिएशन कॅल्क्युलेट करण्याच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत. जसे की स्ट्रेट लाईन मेथड आहे, दुसरी आहे ॲक्सेलरेटेड मेथड आहे. स्ट्रेट लाईन मेथडमध्ये एका ॲसेटची व्हॅल्यू जी आहे ती एका फिक्स अमाऊंटने कमी होते. स्ट्रेट लाईन मेथडचा फॉर्म्युला आहे डिप्रिसिएशन पर इयर इज इक्वल टू कॉस्ट मायनस सॅल्वेज व्हॅल्यू डिवायडेड बाय इयर्स ऑफ युजफुल लाईफ. आपल्या उदाहरणामध्ये कंपनीने ₹1,00,000 कम्प्युटर विकत घेतला आहे म्हणजे कॉस्ट झाली ती ₹1,00,000. इयर्स ऑफ युजफुल लाईफ जो आहे म्हणजे किती वर्षासाठी कंपनी तो कम्प्युटर वापरणार आहे. इथे कंपनीने समजा तुम्हाला 5 वर्षांसाठी कम्प्युटर विकत घेतलेले आहेत असं सांगितलं. त्यामुळे युजफुल लाईफ जी आहे ती 5 वर्ष. सॅल्वेज व्हॅल्यू म्हणजे युजफुल लाईफ संपल्यानंतर ॲसेटची राहिलेली व्हॅल्यू. समजा कंपनीला असं वाटतंय की कम्प्युटर 5 वर्षापर्यंत चालेल त्यानंतर त्याचा काहीही उपयोग नाही तर त्याची सॅल्वेज व्हॅल्यू झाली ₹0. म्हणजे स्ट्रेट लाईन मेथड जर वापरली तर डिप्रिसिएशन पर इयर इज इक्वल टू कॉस्ट जी इथे ₹1,00,000 आहे मायनस सॅल्वेज व्हॅल्यू जी इथे ₹0 आहे डिवायडेड बाय युजफुल इयर्स म्हणजे 5 वर्ष.
म्हणजे डिप्रिसिएशन पर इयर 20,000 रुपये इतकं आहे. त्यामुळं प्रत्येक वर्षी कंपनीच्या बॅलन्स शीटवर कम्प्युटरची व्हॅल्यू जी आहे ती 20,000 रुपयांना कमी होताना दिसेल. 5 वर्षांनी कम्प्युटरची व्हॅल्यू 0 रुपये म्हणजे त्याच्या सॅल्वेज व्हॅल्यू इतकी झालेली असेल. पुढचे टायटल आहे ते म्हणजे इनटँजिबल ॲसेट्स. इनटँजिबल ॲसेट्स म्हणजे असे ॲसेट्स ज्यांना आपण पाहू शकत नाही किंवा स्पर्श करू शकत नाही. उदाहरणार्थ कम्प्युटर सॉफ्टवेअर, कंपनीचे पेटंट्स, गुडविल इत्यादी गोष्टी. गुडविल म्हणजे काय हो? समजा कंपनीनं दुसऱ्या एखाद्या कंपनीला तिच्या नेटवर्थपेक्षा जास्त रक्कम देऊन खरेदी केलं. अशा वेळी कंपनीनं तिच्या नेटवर्थपेक्षा जितकी जास्त रक्कम दिली आहे तिला म्हणतात गुडविल व्हॅल्यू. समजा XYZ कंपनीने 80 लाख रुपये नेटवर्थ असलेल्या किमतीला 1 कोटी रुपयांना विकत घेतली. नेटवर्थ म्हणजे शेअर होल्डर्सची इक्विटी जी आपल्याला बॅलन्स शीटवर लायबिलिटीजमध्ये दिसते. XYZ कंपनीनं ABC किमतीला तिच्या नेटवर्थपेक्षा 20 लाख रुपये जास्त देऊन खरेदी केले. त्यामुळे 20 लाख रुपये जे आहेत ते कंपनीच्या बॅलन्स शीटमध्ये गुडविल म्हणून दाखवले जातील. गुडविल हा एक इनटँजिबल ॲसेट आहे. जेव्हा टँजिबल ॲसेटची व्हॅल्यू कमी होते त्याला डिप्रिसिएशन असं म्हटलं जातं. तर जेव्हा इनटँजिबल ॲसेटची व्हॅल्यू कमी होते त्याला अमॉर्टायझेशन असं म्हटलं जातं. पुढील टायटल आहे कॅपिटल वर्क इन प्रोग्रेस. कॅपिटल वर्क इन प्रोग्रेस म्हणजे असे ॲसेट्स जे अजून पूर्णपणे तयार नाहीत परंतु त्यांच्यावर खर्च ऑलरेडी केलेला आहे. उदाहरणार्थ कंपनी आपल्या ऑफिससाठी बिल्डिंग बनवत आहे. ही बिल्डिंग बनवण्यासाठी कंपनीने खर्च तर केला आहे परंतु अजून कन्स्ट्रक्शन फेजमध्येच आहे ती बिल्डिंग. अशा अपूर्ण ॲसेट्सला कॅपिटल वर्क इन प्रोग्रेस असं म्हणतात. जेव्हा ती बिल्डिंग पूर्णपणे तयार होईल तेव्हा तिला टँजिबल ॲसेट म्हणून काउंट केले जाईल. टँजिबल ॲसेट्स, इनटँजिबल ॲसेट्स आणि कॅपिटल वर्क इन प्रोग्रेस यांना कंपनीचे फिक्स्ड ॲसेट्स असे म्हटले जाते. या व्यतिरिक्त लाँग टर्ममध्ये जे ॲसेट्स आहेत ते अदर ॲसेट्समध्ये काउंट होतात. हे सर्व कंपनीचे लाँग टर्म ॲसेट्स आहेत आणि कंपनी सहजासहजी हे ॲसेट्स कॅशमध्ये कन्वर्ट करू शकत नाही म्हणून त्यांना फिक्स्ड ॲसेट असे म्हटले जाते. यानंतर नॉन करंट ॲसेट्समध्ये पुढील टायटल आहे नॉन करंट इन्व्हेस्टमेंट. कंपनीने 1 वर्षाहून अधिक काळासाठी ज्या इन्व्हेस्टमेंट केल्या आहेत त्याला नॉन करंट इन्व्हेस्टमेंट म्हटले जाते. उदाहरणार्थ लॉंग टर्म बॉन्ड, स्टॉक, म्युच्युअल फंडमध्ये केलेली कंपनीने गुंतवणूक. यानंतर जे टायटल आहे डिफर्ड टॅक्स ॲसेट्स म्हणजे असे टॅक्सेस जे कंपनीने ॲडव्हान्समध्ये भरलेले आहेत. अनेक वेळा टॅक्स रूल चेंज झाल्यामुळं कंपनीने पे केलेला टॅक्स गरजेपेक्षा अधिक असतो. हा एक्स्ट्रा टॅक्स कंपनीला परत मिळू शकतो किंवा पुढील इन्कमवर कमी टॅक्स द्यावा लागू शकतो. त्यामुळे डिफर्ड टॅक्स हा कंपनीसाठी एक ॲसेट आहे. पुढील टायटल आहे लॉंग टर्म लोन्स अँड ॲडव्हान्सेस. लॉंग टर्म लोन्स अँड ॲडव्हान्सेस म्हणजे कंपनीने आपले एम्प्लॉई, वेंडर, सप्लायर्स किंवा एखाद्या ग्रुप कंपनीला लॉंग टर्मसाठी दिलेले ॲडव्हान्सेस. या व्यतिरिक्त कंपनीचे जे लॉंग टर्म ॲसेट्स आहेत ते अदर नॉन करंट ॲसेट्समध्ये येतात. उदाहरणार्थ फिक्स्ड डिपॉझिट्सवर मिळणारं व्याज, प्रीपेड एक्सपेन्सेस, अदर ॲडव्हान्सेस. हे सगळं झालं नॉन करंट ॲसेट्सबद्दल. आता आपण करंट ॲसेट्सबद्दल बघूयात. करंट ॲसेट्स म्हणजे शॉर्ट टर्म ॲसेट्स ज्यांना कंपनी 1 वर्षापेक्षा कमी काळाच्या आत कॅशमध्ये कन्वर्ट करू शकते. कंपनीच्या डे टू डे ऑपरेशन्समधील खर्च म्हणजे शॉर्ट टर्ममध्ये कंपनीला जे पेमेंट करावे लागतात ते करंट ॲसेट्समधनं केले जातात. करंट ॲसेट्समधील पहिलं टायटल आहे ते करंट इन्व्हेस्टमेंट. कंपनीने शॉर्ट टर्मसाठी केलेल्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट करंट इन्व्हेस्टमेंट्समध्ये येतात. उदाहरणार्थ कंपनीने म्युच्युअल फंडामध्ये शॉर्ट टर्मसाठी केलेली इन्व्हेस्टमेंट. पुढचं टायटल आहे ते इन्व्हेंटरीज. इन्व्हेंटरीज 3 प्रकारच्या असतात. रॉ मटेरियल इन्व्हेंटरी, वर्क इन प्रोग्रेस किंवा वर्क इन प्रोसेस इन्व्हेंटरी आणि फिनिश्ड गुड्स इन्व्हेंटरी. उदाहरणार्थ समजा एखादी कार बनवणारी कंपनी आहे. कंपनीला कार बनवण्यासाठी रॉ मटेरियल लागतं. काही कार अर्धवट बनलेल्या असतात त्यांना वर्क इन प्रोसेस म्हणतात. तर ज्या कार बनवून तयार झालेल्या आहेत त्यांना फिनिश गुड्स म्हणतात. पुढचं टायटल आहे ट्रेड रिसिवेबल. सामान्यतः कंपन्या त्यांचे प्रॉडक्ट्स वेंडर किंवा कस्टमरला क्रेडिटवर विकतात. म्हणजे प्रॉडक्ट डिलिव्हर केल्यानंतर त्याचं पेमेंट करण्यासाठी कंपनी त्यांना काही कालावधीची मुदत देते. कंपनीला विकलेल्या प्रॉडक्ट्सचे जे पैसे मिळणार आहेत त्याला ट्रेड रिसिवेबल्स म्हणतात. काही वेळा काही वेंडर्स किंवा कस्टमर्स पेमेंट डिफॉल्ट करतात म्हणजे कंपनीकडून क्रेडिटवर घेतलेल्या डिलिव्हरीचे पेमेंटच करत नाहीत. त्याला बॅड डेट असं म्हटलं जातं. कंपनीचा पास्ट एक्सपिरियन्स कस्टमर क्वालिटीनुसार कंपनी किती बॅड डेट होईल याचा एक अंदाज लावते. त्यानंतर ट्रेड रिसिवेबल्स इज इक्वल टू कंपनीने क्रेडिटवर केलेला सेल वजा एस्टिमेटेड बॅड डेट असे इक्वेशन येतं. समजा ABC या कंपनीने 1 कोटी रुपयांचे प्रॉडक्ट क्रेडिटवर सेल केलेले आहे. त्यामधील 10% म्हणजे 10 लाख रुपये बॅड डेट राहील असं कंपनी गृहीत धरते. यानंतर क्रेडिट सेल मायनस एस्टिमेटेड बॅड डेट म्हणजे 1 कोटी वजा 10 लाख रुपये बरोबर 90 लाख रुपये इतके कंपनीचे ट्रेड रिसिवेबल्स होतील. ट्रेड रिसिवेबल्सला अकाउंट रिसिवेबल्स असे सुद्धा म्हटले जातं. यानंतर पुढील टायटल आहे कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स. कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स म्हणजे कंपनीकडे असणारी कॅश प्लस असे ॲसेट ज्यांना कंपनी तात्काळ कॅशमध्ये कन्वर्ट करू शकते. हे ॲसेट्स म्हणजे 3 महिन्यांच्या आत मॅच्युअर होणारे ट्रेजरी बिल्स आणि कमर्शियल पेपर्स असतात.
पुढचे टायटल आहे शॉर्ट टर्म लोन्स अँड ॲडव्हान्सेस. शॉर्ट टर्म लोन्स अँड ॲडव्हान्सेस म्हणजे कंपनीने आपले वेंडर, कस्टमर किंवा ग्रुप कंपन्यांना शॉर्ट टर्मसाठी दिलेले ॲडव्हान्सेस. पुढचे टायटल आहे ते अदर करंट ॲसेट्स, ज्यामध्ये असे शॉर्ट टर्म ॲसेट्सचा समावेश होतो जे वरील कोणत्याच टायटलमध्ये समाविष्ट नाहीत. करंट ॲसेट्सची एक वर्किंग सायकल आहे. पहिल्यांदा कॅशमधनं रॉ मटेरियल इन्व्हेंटरी विकत घेतली जाते. रॉ मटेरियल इन्व्हेंटरी जेव्हा प्रॉडक्ट बनवण्यासाठी वापरली जाते तेव्हा ती वर्क इन प्रोसेस इन्व्हेंटरी बनते. जेव्हा प्रॉडक्ट फायनल तयार होतं तेव्हा वर्क इन प्रोसेस इन्व्हेंटरी ही फिनिश गुड्स इन्व्हेंटरीमध्ये कन्वर्ट होते. जेव्हा फिनिश गुड्स इन्व्हेंटरी क्रेडिटवर विकली जाते तेव्हा ती ट्रेड रिसिवेबल्समध्ये कन्वर्ट होते आणि हे ट्रेड रिसिवेबल्स कंपनीला कॅशच्या स्वरूपामध्ये मिळतात. या व्हिडिओमध्ये आपण बॅलन्स शीट्सच्या ॲसेट्स पार्ट्समधील सगळ्या टर्म्स डिटेलमध्ये समजून घेतल्या आहेत. या व्हिडिओचे दोन्ही पार्ट जर तुम्ही पाहिले असतील तर बॅलन्स शीट रीड कसं करायचं हे नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल. आता बॅलन्स शीट रीड कसं करायचं हे तर समजलं, परंतु त्याचा उपयोग करून ॲनालिसिस करायचं हे आपण वेगळ्या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. तुम्हाला आणखी कुठल्या फायनान्स टॉपिकवर व्हिडिओ हवे असतील तर आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. पाहत राहा पैसा पाणी.